नमस्कार मित्रांनो. आज मी शेवटचा टॉपिक घेऊन आलेलो आहे डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. ओके. आता बघा, डिव्हिजन ऑफ इंटिजर्स तुम्हाला मी मागच्याच टॉपिकमध्ये म्हटलं होतं की मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे सेमच प्रकार आहे. फक्त डिव्हिजनमध्ये आपण क्वोशंट काढतो आणि मल्टिप्लिकेशनमध्ये आपण प्रोडक्ट काढतो. ओके. आता बघा, जसं की समजा आता माझ्याकडे नंबर्स जे आहे, दोन नंबर्स आहे ना, दोन नंबर्सचा साईन काय आहे, सपोज ह्या ठिकाणी सेम साईन आहे ना. सेम साईन जर असेल तर अशा वेळेस डिव्हिजनचं जे आन्सर आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिवाइड बाय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह, ह्या दोघांचं पण आन्सर जे आहे डिव्हिजनचं कोशंट जे आहे हे करायला नेहमी सेम राहील, म्हणजे तो राहील पॉझिटिव्ह आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे प्लस डिवाइड बाय प्लस किंवा मायनस डिवाइड बाय मायनस, याचं जे आन्सर जे राहील डिव्हिजनमध्ये हे राहील नेहमी पॉझिटिव्ह राहील. ठीक आहे. आणि रूल नंबर सेकंड जो आहे, जर आपल्याकडे नाही का डिफरंट साईन जर असेल, म्हणजे दोन्ही पण नंबरचा साईन हा डिफरंट असेल, ठीक आहे, म्हणजे एक नंबर आहे पॉझिटिव्ह, एक नंबर आहे निगेटिव्ह, किंवा एक आहे निगेटिव्ह आणि दुसरा आहे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही पण नंबरचा साईन जर डिफरंट असेल तर अशा वेळेस आन्सर जे आहे हे ऑलवेज काय राहील, निगेटिव्हमध्ये. ठीक आहे. बस इतका हा रूल आहे इथला. आता बघा, यात आपण बघणार आहे की काही क्वेश्चन सॉल्व करू, म्हणजे तुम्हाला क्लिअर येऊन जाईल ती आयडिया की ह्याला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे. आता जसं की बघा, -20 आणि +10 दोन्ही पण नंबरचा साईन डिफरंट आहे. आन्सर राहील मायनसमध्ये. 20ला आपण 10ने डिवाईड करू, म्हणजे 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, क्वोशंट आला काय आपला 2, म्हणजे -2 आन्सर. इथे ह्याच्यामध्ये दोन्ही पण नंबर्स जे आहे, दोन्ही पण नंबर्सचा साईन परत डिफरंट आहे. बिगर नंबर साईन पॉझिटिव्ह, इथे हा निगेटिव्ह. डिफरंट साईनचा आन्सर असतो निगेटिव्ह असतो. याला आपण 7ने डिवाईड करणार, म्हणजे 7 × 1 = 7, 2 = 14, म्हणजे आन्सर आला काय आपला -2. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जसं की आपल्याकडे इथे दिलेलं आहे की दोन्ही पण नंबरचं साईन सेम आहे. साईन सेम असेल तर आन्सर काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. आणि 11ने डिवाईड करायचं आहे. 11 × 1 = 11, 3 = 33. ओके. हे होतं आपलं कशाबद्दल, आपल्या डिव्हिजनच्याबद्दल. आणि शेवटचा जो क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा, 16चं साईन दिलं नाही आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. 18चा पण साईन दिलं नाही आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह डिवाइड बाय पॉझिटिव्ह, आन्सर ऑलवेज असते पॉझिटिव्ह. 8 × 1 = आणि 8 × 2 = 16. ठीक आहे. तर हे झालं डिव्हिजनच्या बद्दल. म्हणजे इथे आपण जेव्हा डिव्हिजन करतो तर डिव्हिजनच्या वेळेस काय असते, नेहमी आपण साईनला चेक करतो फक्त. सेम साईन असेल तर आपण त्याचं आन्सर जे आहे हे ऑलवेज पॉझिटिव्हमध्ये आन्सर राहील. आणि साईन जर डिफरंट असेल तर आन्सर काय राहील, ऑलवेज बी हे निगेटिव्हमध्ये राहील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल. तर घरी याला तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस करा, आणि काही असेल डाऊट तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊ. ओके. थँक्यू.